नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जंक्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, BRO म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यामध्ये आता मोठ्या प्रमाणावर 2026मध्ये ही भरती निघालेली आहे. तर 899 जागांसाठी ही भरती असणार आहे. यालाच मराठीमध्ये सीमा रस्ते संघटन असे म्हणतात. थेट सरकारी नोकरी असणार आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच या पदासाठी अर्ज करायचा आहे. ही जी भरती आहे ती संरक्षण मंत्रालयाअंतर्गत असणार आहे. एकूण पदे यामध्ये 899 आहेत आणि याचं केंद्र आहे GREF केंद्र पुणे. पात्रता याची मित्रांनो 10वी किंवा 12वी किंवा ITI. नोकरी ठिकाण संपूर्ण भारतात कुठेही तुम्हाला मिळू शकते. अंतिम तारीख याची आहे 4 जुलै 2026. पदांचा पूर्ण तपशील काय असणार आहे ते आपण आता बघणार आहोत. तर यामध्ये पदाचे नाव आहे ड्राफ्ट्समन. तर यामध्ये जागा आहेत 42. त्यानंतर दुसरं पद आहे हिंदी टायपिस्ट. तर यामध्ये 10 जागा आहेत. त्यानंतर तिसरं पद आहे स्टोअर कीपर टेक्निकल. त्यामध्ये आहेत 300 जागा. आणि त्यानंतर आहे ऑपरेटर कम्युनिकेशन. त्यामध्ये आहेत 261 जागा. ऑपरेटर एक्सकॅव्हेटिंग मशिनरी या पदासाठी जागा आहेत 207. आणि शेवटचं पद आहे मित्रांनो इलेक्ट्रिशियन. त्यासाठी आहेत 79 पदं. आता या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ते आपण बघणार आहोत. तर पहिलं पद आहे ड्राफ्ट्समन. तर यामध्ये 12वी पास विज्ञान प्लस आर्किटेक्चर किंवा ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र प्लस तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. तर दुसरं पद आहे हिंदी टायपिस्ट. हिंदी टायपिस्टसाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. प्लस तुम्ही हिंदी टायपिंगमध्ये 30 शब्द प्रति मिनिट इतका तुमचा वेग असणं आवश्यक आहे. तर तिसरं पद आहे मित्रांनो स्टोअर कीपर टेक्निकल. यासाठी 12वी उत्तीर्ण असणं तुम्ही आवश्यक आहे. प्लस वाहने किंवा अभियांत्रिकी साठवणूक ज्ञान आवश्यक असणार आहे. तांत्रिक पदासाठी संबंधित अनुभव महत्त्वाचा असणार आहे. हे ऑपरेटर कम्युनिकेशन यासाठी पात्रता काय आहे ते आपण बघणार आहोत. तर यामध्ये 10वी पास प्लस ITI वायरलेस ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिकमध्ये तुमचा ITI असणं आवश्यक आहे. तर 5वं पद आहे OEM ऑपरेटर. यामध्ये 10वी उत्तीर्ण असणं तुम्ही आवश्यक आहे. प्लस तुम्हाला अवजड वाहन परवाना म्हणजेच हेवी लायसन त्याचं असणं आवश्यक आहे. प्लस तुम्ही 6 महिने अनुभव असणं तुम्हाला आवश्यक असणार आहे. आणि यामध्ये 6वं पद आहे मित्रांनो इलेक्ट्रिशियन. तर यामध्ये 10वी उत्तीर्ण प्लस ITI. ITIमध्ये ऑटो इलेक्ट्रिशियन प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. या भरतीसाठी वयाची अट आणि सवलत काय असणार आहे ते आपण आता बघणार आहोत. महत्त्वाची तारीख म्हणजे 1 जून 2026 पर्यंत तुमचं वय 18 ते 27 इतकं असणं आवश्यक आहे. ही वयोमर्यादा या भरतीसाठी लागू होणार आहे. तर SC ST या प्रवर्गाला 5 वर्ष या भरतीमध्ये सूट देण्यात आली आहे वयामध्ये. आणि OBC प्रवर्गाला 3 वर्ष सूट दिलेली आहे. या तारखेला वय 18 ते 27 वर्ष असावे. ती तारीख आहे 1 जून 2026. ती जी शारीरिक पात्रता आहे ती तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे मित्रांनो. तर यासोबतच तुम्ही 1600 मीटर 10 मिनिटांमध्ये धावणे अनिवार्य आहे. तर या भरतीसाठी अर्ज शुल्क आणि काही महत्त्वाच्या गोष्टी आपण आता बघणार आहोत. तर जनरल OBC EWS किंवा एक्स सर्व्हिसमॅन या उमेदवारांसाठी फक्त ₹50 फी असणार आहे. आणि SC ST या प्रवर्गासाठी कोणतंही शुल्क यामध्ये आकारलं जाणार नाही आहे. तर मित्रांनो नोकरी ठिकाण संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला असू शकतं. आणि ही भरती महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त पुरुष उमेदवारांसाठी असणार आहे. तर आता या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे ते आता स्टेप बाय स्टेप आपण जाणून घेणार आहोत. तर स्टेप 1 आहे अधिकृत संकेतस्थळावरून तुम्ही फॉर्म डाउनलोड करून घ्या. आणि स्टेप 2 आहे फॉर्म अचूक भरा आणि फोटो चिकटवा. त्यानंतर तिसरी स्टेप असणार आहे ₹50 जी काही फी असणार आहे ती ऑनलाईन भरा. ती SBI कलेक्ट या वेबसाईटवरून. आणि चौथी स्टेप असणार आहे कागदपत्रे जोडून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत मित्रांनो आता अर्ज कुठे पाठवायचा आहे तो पत्ता आपण आता बघणार आहोत. तर तो पत्ता आहे कमांडंट BRO स्कूल अँड सेंटर दिघी कॅम्प पुणे. तर याचा पिनकोड आहे 411015 आणि शेवटची तारीख या भरतीची असणार आहे 4 जुलै 2026. तुमच्या काही चुकांमुळे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे खालील गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक बघून घ्या. तर कागदपत्रांवर स्वतःची स्वाक्षरी म्हणजे सेल्फ अटेस्टेड असणं आवश्यक आहे. लिफाफ्यावर पदाचे नाव आणि प्रवर्ग स्पष्ट लिहिलेला असावा. अधुरा किंवा चुकीची माहिती असलेला फॉर्म पाठवू नका. दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज पोहोचेल याची काळजी घ्या. ही माहिती तुम्हाला आवडली का? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच सरकारी नोकरीच्या अपडेट्ससाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.